नमस्कार मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरातून गेल्या आठवड्यातून रुचिता जामदार या सदस्याचं एलिमिनेशन झालं. रुचिता घराबाहेर पडल्यानंतर तिने अनेक इंटरव्ह्यूज दिले आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये माझ्यावर खूप अन्याय झालाय. बिग बॉसने बऱ्याचशा गोष्टी माझ्या दाखवल्या नाही. बिग बॉस आणि बिग बॉसच्या मेकर्सने मला खूप निगेटिव्ह प्रेझेंट केलं, असा आरोप थेट रुचिताने लावला. यासोबतच रितेश भाऊ यांनी देखील मला जास्त बोलू दिलं नाही, माझं मत मांडू दिलं नाही, असाही आरोप रितेश देशमुख यांच्यावर देखील झाला. यामध्येच आता बिग बॉसचे मेकर्स केतन मानगावकर आणि प्रथमेश देसाई यांनी सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत रुचिता जामदार हिला चांगलंच सुनावलं आहे. केतन मानगावकर यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय, चुका करणे ही प्रवृत्ती, चुका सुधारणे ही संस्कृती, स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडणे ही विकृती, बाकी कर्मा इज रिअल. यासोबत प्रथमेश देसाई यांनी देखील इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिलंय, एखाद्याला उद्ध्वस्त करायचं सामर्थ्य असून पण शांतपणे सोडून देण्याला पण काळीज लागतं. यासोबत दुसऱ्या स्टोरीमध्ये त्याने लिहिलंय, वादळाच्या जीवावर उडणारा कचरा वादळ शांत झाल्यावर जमिनीवर येतो. आता या दोघांच्याही सोशल मीडिया स्टोरीज घेऊन या कार्यक्रमाचे प्रेक्षक सांगताना दिसत आहेत की या सगळ्या स्टोरी रुचितासाठीच होत्या. ज्या पद्धतीने रुचिताने बिग बॉस आणि बिग बॉसच्या मेकर्सवरती आरोप लावले होते, त्यांना हे या मेकर्सने दिलेलं प्रत्युत्तर आहे. तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून गेल्या आठवड्यातून रुचिता जामदार ही घराबाहेर पडली. घराबाहेर पडल्यानंतर त्याने बिग बॉस आणि रितेश देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप लावले होते. तर बिग बॉसच्या घरातील रुचिताच्या खेळाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.